मागील 7 ते 8 महिन्यामध्ये कोरोना काळामध्ये सर्वच बंद असल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। अशा बिकट परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीने राज्यातील जनतेला अवाचे सव्वा वाढीव वीज बिल देऊन मोठा शॉक दिला। राज्य सरकारने हे वाढीव वीज बिल सक्तीने वसूल करण्यात येतील असा महावीज वितरण कंपनीच्या प्रशासनाला आदेश काढला। राज्य सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिलांची होळी करून निषेध करण्यात आला। यावेळी राज्य सरकार व महावीज वितरण कंपनीच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी अधिक माहिती दिली। या 6 महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे आणि या लॉकडाऊन काळात जनता अतिशय हतबल झालेली असताना महाराष्ट्र सरकारने जवळपास तिकटीने आणि चौपटीने लोकांना वीज बिल आकारलेले आहेत। लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांचे काम उद्योगधंदे बुडालेले असताना हे लाईट बिल भरणं हे त्यांना अतिशय मोठं जिकरीचं काम आहे आणि त्यामुळे त्यांना हे लाईट बिल शक्य नाही भरणं। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संपूर्ण राज्यभरात प्रत्येक चौकात लाईट बिलाविषयी आंदोलन घेण्यात आलेलं आहे। हे लाईट बिल रद्द करावं आणि लोकांना जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आम्ही आमच्या सर्व मंडळात केलेली आहे। कोरोनाच्या काळात कुठेही सामान्य जनतेची मदत केलेली नाही, म्हणून आज त्यांनी कबूल केलेलं होतं की हे लाईट बिल आम्ही माफ करून आता परत पलटी मारलेले, म्हणून भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि हे सर्वसामान्य जनतेची फसवणूक होते। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन सगळीकडे छेडलं जात आहे। याप्रसंगी शहर सरचिटणीस जगन्नाथ पाटील, सिडको मंडळ अध्यक्ष शिवाजी बरके, मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील, डॉ भालचंद्र ठाकरे, नगरसेविका छायाताई देवांग, अलका आहिरे, कावेरी घुगे, नगरसेवक निलेश ठाकरे, राकेश तोंडे, हर्षा फिरोदिया, यशवंत नेरकर, दिनेश मोडक, आबा पवार, शैलेश साळुंके, रवींद्र बडवे, मकरंद वाघ, विमल पोरजे, राहुल गणोरे, साहेबराव सावंत, बाळासाहेब घुगे, कुंदन खरे, दिलीप देवांग, राकेश ढोमसे, परमानंद पाटील, रोहन कानकाटे, करण शिंदे, प्रशांत कुलकर्णी, राजेंद्र खानकरी, जान्हवी बिरारी, मनीषा देवरे, सुवर्णा घोडके, जयश्री भोळीच, तन्मय गांगोडे, आदित्य दोंदे, प्रतीक बरके व भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।